उदगा येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा मंडळ कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर प्रथमच भेट दिलेल्या खासदार जगदीश शेट्टर यांनी गावात आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री भावकेश्वरी देवीला पुष्पहार घालून ते बैठकीला उपस्थित राहिले। यावेळी गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले। त्यानंतर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जिल्हा ग्रामीण मंडळ पदाधिकाऱ्यांची सभा बोलावून या सभेमध्ये पक्ष बळकटी करण्याबद्दल आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारी याबद्दल या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। भारतीय जनता पक्षाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी या बैठकीचा उद्देश सांगितला। याच्याबद्दल सांगायचं भारतीय जनता पार्टी ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮಾಂತರ ಜಿಲ್ಲೆಯ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ನಡೆದ ನಂತರ ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮಾಂತರ ಜಿಲ್ಲೆ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಸಭೆಯನ್ನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಹಿಂದೆ ನಡೆದ ಕಾರ್ಯಯೋಜನೆಗಳು ಮತ್ತು ಪಕ್ಷದ ಮುಂದೆ ಆಗಬೇಕಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇವೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಮತ್ತು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ತಿಳಿಸುವುದರ ಮುಖಾಂತರ ಬೂತ್ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಪಕ್ಷವನ್ನು ಹೇಗೆ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಬೇಕು, ಪಕ್ಷವನ್ನು ಹೇಗೆ ಬಲಿಷ್ಠ ಮಾಡಬೇಕು, ಮುಂಬರುವಂಥ ಚುನಾವಣೆಯನ್ನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಹೇಗೆ ಜಯಶಾಲಿ ಆಗಬೇಕು, ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಕರ್ತವ್ಯ ಏನು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಪ್ರತಿ 4 ತಿಂಗಳ ಮೇಲೆ ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಜಿಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಆದ ನಂತರ ಮಂಡಲ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಆಗ್ತವೆ। ಮಂಡಲ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಆದ ನಂತರ ಮತ್ತೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಯಥಾ ಪ್ರಕಾರ ಪ್ರತಿ 3 ತಿಂಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇರ್ತವೆ। याच दरम्यान डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी सभेची व्यवस्था परिपूर्ण करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे सांगितले। आणि इथं सगळे नवीन खासदार आमदार सगळ्यांची उपस्थिती लागलेली आहे। महिलांचा सुद्धा आणि त्यासाठी नवीन रचना करण्यासाठी इथं सगळ्यांनी छान अगदी आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यांना धन्यवाद। या सभेला कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह अनेकांची भाषणे झाली। यावेळी माजी खासदार मंगला अंगडी, मुरगेश निराणी, खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार महादेव यादवाड, खासदार येरण्णा कडाडी, माजी आमदार मनोहर कडोलकर, माजी आमदार अनिल बेनके, धनश्री सरदेसाई, उमेश पुरी आदी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।